आणि स्वागत करूया समीक्षा भोबे. कशी आहे समीक्षा? मस्त. डोळे मिटल्यानंतर ती अंतिम फेरी, मग तो महाअंतिम फेरीचा पूर्ण जो ते स्टेज लागणार आहे ते सगळं दिसतंय ना? हो. ते डोळ्यासमोर ठेव. येस, हा? ऑफ कोर्स. ऑल द बेस्ट. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचना तुला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचना तुला, जीवी अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. कनक बोल हा मरीची माली, कनक बोल हा मरीची माली, जोडी जो सुयशा, चक्रवाल हे पवित्र इजी शांत गंभीर निशा, त्रिलोकगामी मारुत तैषा निर्मल दाही दिशा, साक्षी ऐसी अमर करुणी हे तवा, कर करी धरिला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. छान झालं समीक्षा. आर यू हॅपी विथ द परफॉर्मन्स? Yes, यू आर ना? I enjoyed it. वंडरफुल. छान झालं समीक्षा गाणं. Thank you. खूपच सुंदर झालं. आणि हे गाणं निवडणं म्हणजे तिथेच आपण काय म्हणतो, शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करण्यासारखं आहे. म्हणजे आधीचे तुझे जे परफॉर्मन्सेस होते त्याच्यापेक्षा हा खूप चांगला झाला. फक्त होल्ड नोट्स जिकडे, म्हणजे जिथे गाणं सुटतं, म्हणजे आता म्युझिक चालू होणार आहे त्याच्या वेळेला किंवा सगळं गाणं संपल्यानंतर तिथे असं थोडंसं ते शेकी होतं. अवधूतनी सांगितलं त्याच्यापेक्षा मी काही वेगळं सांगणार नाहीये, की जिथं आपण येऊन एखादं वाक्य पूर्ण करतो, स्वरवाक्य असतं, तसं काव्यातलंही एक वाक्य असतं, आणि ते जिथं पूर्ण होतं त्या पूर्णत्वाची स्वतःला प्रचिती आली पाहिजे आणि ती आपल्या लोकांना देता आली पाहिजे, आणि ती आपण स्वरातनं देतो. आणि ती स्वरातली प्रचिती जी आहे त्याकरता पुन्हा मी मगाशी जसं सांगितलं तसं स्वराचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या वेळेला खूप मोठ्या कलाकारांची गाणी सिलेक्ट करतो त्यावेळेला आपल्यावर जबाबदारी अशी पडते की त्या गाण्यातल्या प्रत्येक ठिकाणी एक बहिर्गोल भिंग लावून त्या गाण्यातल्या वाक्यांचा जोड कुठं आहे, स्वर कुठे एकमेकाला जोडलेले आहेत, तालाचं आवर्तन जिथं संपतं तिथं कुठल्या नोटवरती आपण येऊन थांबतो आणि पुन्हा कुठल्या नोटपासून आपण जातो, आणि त्या दोन्हीतलं अंतर आपण कसं पार करतो. थोडंसं टेक्निकल वाटेल, परंतु जर विचार केला तर ह्या वयाला मला असं वाटतं की ही भाषा फारशी जड नाही आहे, त्याला त्याचा विचार करून तिथं फोकस केला पाहिजे. छान गायलीस. खूप एक संपूर्ण आकृती गाण्याची म्हणतात तशी तुला कळलेली होती हे जाणवत होतं गाताना. कारण मुळात कॉम्पोजिशन आणि कॉम्पोजरचं तत्व गाण्यातलं कळणं ही फार महत्वाची गोष्ट असते. नाही तर अनेकदा आपण एका वेगळ्याच स्कूलचं गाणं वेगळ्या ठिकाणी गातो. तर हे तू करेक्ट आता बाळासाहेबांचं मंगेशकरांचं जे स्कूल आहे, हा कर करी धरिला,
ह्या जागेमध्ये ते एकदम स्टॅम्प त्यांची सिग्नेचर या जागेमध्ये. तर ती खूप छान गायलीस. मला नेहमी वाटतं ना, पावलापुरता प्रकाश नावाची एक कॉन्सेप्ट आपण गाताना वापरायला पाहिजे. जंगलातनं माणसं जेव्हा बॅटरी घेऊन जातात ना, की ही ओळ गाताना अक्षरशः तेवढ्या शब्दाचा विचार केला पाहिजे. मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की आपल्या या 36 पार्टिसिपंट्स मध्ये खरोखर जे काही प्लेबॅकचे व्हॉइसेस आहेत त्याच्यापैकी तुझा एक मला कायम वाटतो. इतका सुंदर आवाज तुला लाभलाय, तर तो अजून उत्तम पद्धतीने रसिकांसमोर यावा अशी माझी इच्छा. ऑल द बेस्ट. Sa re ga ma pa, ai ya.